किती किलोमीटर इथून? कुठे रात्रीचा पॉईंट हां. कमीत कमी 55-56 किलोमीटर आहे. आता निघालो आळंदीवर ना, दिवे घाटावर कमीत कमी दिवे घाटाच्या पुढे 4 किलोमीटर आणखी जायचे रात्रीच्या पॉईंटला. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. आत्ता वाजलेत पहाटेचे 3 नाही सॉरी 3:30 झाले, 3:30 पावणेच्या झाले असतील. सो गाईज आता आम्ही निघतो इथून, जिथं आम्ही स्टे केलं ना तिथून आता निघतो. आता इथून वाटतं काय पप्पांना विचारेन मी, पप्पा आता आतमध्ये जरा त्या पैसे सांगते तुम्हाला किती किलोमीटर कसं काय. सो आता आम्ही निघतो इथून, नॉनस्टॉप चालायचं गाईज. सो अभी देखते कैसा क्या है, भगवान के ऊपर है सब गाईज. अर्धी मंडळी गेली पुढं, आता अर्धी मंडळी बघा. काय म्हणते गाईज आता सगळ्या बॅगी इथं ठेवल्यात. आता ही बस रिकामी जाईल गाईज. चला चला झेंडाले मध्ये ना आपले 3 झाले गेलो मुंबईला अजून 3 पुढे ते राहिले तू अशी का पुढे पाठव का बनतो निघाले पांढरे माझ्याकडे पाय उभे असते झालं भेटेल ना मागे तुला. नंबर का? हां आपण इथून किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर इथून? कुठे रात्रीचा पॉईंट हां. कमीत कमी 55-56 किलोमीटर आहे. आता निघालो आळंदीवर ना, दिवे घाटावर कमीत कमी दिवे घाटाच्या पुढे 4 किलोमीटर आणखी जायचे रात्रीच्या पॉईंटला. तर गाईस इथून नाही नॉनस्टॉप जायचं आहे. बघू नाश्त्याचं कसं काय. आता नाश्ता वगैरे काय केला पण नाही. आता बघू 50-60 किलोमीटर 50-55 बघू 60. चलो गाईस अभी चलते. गाईज मला एवढंच सांगायचं आहे की ते बोलतात ना की देवाच्या दारी आपण स्वतःहून जातच नाही. जेव्हा पण आपल्याला देव बोलवत नाही तेव्हा आपण देवाच्या दारी जाऊ शकत नाही. देव बोलवलं तेव्हाच आपण त्याच्या दारी जाऊ शकतो. तर विषय असा आहे गाईज, मला सांगायचं एवढं आहे की म्हणजे माझा तरी आज हा फर्स्ट इयर म्हणजे पहिला वर्ष हा माझा. माझ्यापेक्षा डबल वयाचे माणसं आहेत, म्हणजे माऊली माता माऊली आहेत, परत अजून बरेच दादा वगैरे लोक आहेत. पण माझ्यापेक्षा डबल काका वगैरे पण आहेत डबल वयाचे. त्यांनी ते बॅग वगैरे घेऊन चालतात. म्हणजे कमालची बात आहे गाईस की बॅग वगैरे घेऊन चालणं म्हणजे खायची कामं नाही आहेत. आता माझं असं आता पहिलं वर्ष बोलले तर कसं त्रास तर नाही होत, देवाचं नाव घेऊन काय आपलं एवढं नाही होत. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की बॅग घेऊन चालणं ते पण एवढं 50, 60, 70 किलोमीटर. भाई तिथं मी म्हणजे तिथे मला तर माहितीच आहे की देव म्हणजे तिथे मला समजलं की खरी आपण जी आत्ताची जनरेशन आहे ना, म्हणजे आत्ताची म्हणजे 2003पासूनच जी जनरेशन आहे ना गाईस, ती काहीच नाही आहे म्हणजे यांच्यासमोर आहे ना. मी तर बोलतो काहीच
म्हणजे माझ्या चालण्याचा एकच उद्देश आहे की मी एकच डोक्यात घेतलं आहे की भाई की जर हे दादा काका वगैरे लोक चालू शकतात म्हणजे माझ्यापाशी डबल व्हायचे 50-60 व्हायचे काका दादा वगैरे चालत आहेत, मी हे जर चालू शकतात तर मग मी का नाही चालू शकत असं पण ना. मी एकच डोक्यात घेतलं की जर काका वगैरे हे चालू शकतात ते पण बॅग घेऊन, मी तरी काहीच नाही माझ्या हातात, काहीच नाही म्हणजे असं जर वजनदार गोष्टी काहीच नाही, पण मी म्हणजे असं एकच डोक्यात घेतलं की दादा वगैरे असं काका वगैरे चालू शकतात तर मग मी का नाही. देव आपल्याला नेतो ते आपल्या जीवनात देवाने पाठवलं, आपल्याला या जीवन देवाने दिलं आहे, तर काय म्हणजे सांगायचं एवढं तात्पर्य की सल्यूट आहे गाईस जे वारकरी आहेत ना गाईस, सिरियसली. परत शिर्डीवाले जे पायी वारी करतात ना, एकविरा आईची झाली, परत शिर्डीची बरेच, त्यांना खरंच काही सल्यूट आहे. आता कौशल आणि पप्पांनी तर सगळे म्हणजे मी तर बोलतो काही तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही, मी आता सांगतोय. पप्पांनी एकविरा आईची पालखी आहे ना, एकविरा आई म्हणजे एकविराला आहे ना पप्पा 1 डे गेलेले, 1 डे बाय वॉक, 1 डे पहाटे 3ला काहीतरी 2ला निघलेले वाटतं काहीतरी बदलापूरवरून, नॉनस्टॉप ते लोणावळा म्हणजे एकविरा आईचे इकडे, म्हणजे ते पोचायला किती वेळ गेला माहिती आहे का त्यांना? 7:30 संध्याकाळी 7:30 का 8 वाजलेलं बोला, आम्ही त्यांना घ्यायला गेलेलो. म्हणजे काय पप्पांची तर मी सांगतो ना, बाप आहे शेवटी, बापाची बरोबरी कोणच करू शकत नाही, पण काहीच नाही माझ्याकडून तर मी सांगतो ना माझ्याकडून एवढं होऊच शकत नाही. पण आता मला पप्पांनी म्हणजे माझे देवच आहेत पप्पा मम्मी माझी, विठ्ठल रखुमाई, म्हणजे मी सांगतो ना मला काही मला इथे ना या दोघांनी नाही आणलं आहे, मला माझ्या देवाने आणलं आहे. हे यांनी एक सांगायचं तात्पर्य फक्त बस, म्हणजे एक निमित्त आहे, पण मला माझ्या देवाने आणले गाईस. म्हणून मी एकच डोक्यात घेतलं की जर देवाने मला बोलवलं आहे तर मी देवासाठी एवढा करू शकतो बस. सो आता गाईस इथून 55 किलोमीटर झालं तर, आणि गाईस कौशल पण चालतो शिर्डीला पायी पालखी. म्हणजे आज कौशलचं म्हणजे पप्पा मला सांगत होते त्या, म्हणजे मला दरवेळेला कधी काय असं निघालं ना कौशलच्याबद्दल तर दरवेळेला मला सांगतात की कौशल कसा आहे बघ, कौशल कसा म्हणजे असं का, तर तो शिर्डीला पायी जातो ना, तर पालखीने काहीच तो वन साईड म्हणजे हे करतो, खेचतो, म्हणजे 1 साईड पालखी खांद्यावर घेतो आणि जातो. म्हणजे ना ती पालखीचं वजन आहे ना काही जाम असतो, जाम किती का म्हणजे एवढं आपल्याला एवढा अंदाज तर नाही, पण जाम म्हणजे जड असते बस का ती खांद्यावरती घेऊन जायची. तर म्हणजे तर ना आता घाटात पण कौशल घेतो, म्हणजे जिथे कोणाला काय गरज लागली ना काहीच तर कौशल हे करतो, काय बोलतो म्हणजे पालखी घेतो. म्हणजे माझ्या आधी त्यांनी पायवारी करून झाली, म्हणजे त्याचे आय थिंक त्याचे 3 ते 4 वर्ष झाले असतील, 3 ते 4 वर्ष झाले शिर्डीचे पायवारी करून. आणि आता माझा हा पहिला वर्ष आहे पंढरपुराचा, म्हणजे त्यांनी पंढरपुराचं नाही केलं अजून, त्यांनी शिर्डीचा केला आहे. आता मला पंढरपूरची ते बोलतात वारीचा लाभ भेटला आहे, सो आता ती म्हणजे संधी भेटली आहे, सो आता ती संधी मला गमवायची नाही आहे. सो आता बघू, मला तर माहिती आहे माझ्या पाठीमागे देव आहे. सो इथून आता गाईस नॉनस्टॉप जायचं, बघू आता नाश्त्याचं कसं काय बोलतात कसं काय. आता इथून 50-55 किलोमीटर चालायचं. सो चलो गाईस.
थँक्यू. गाईस तर गाईस आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालोय. चलो गाईस जाते हरी. काहीच पाऊस आलाय तर सगळे रेनकोट घालायला लावले. तर गाईस आम्ही आता पोचलो म्हणजे एक अर्धा रस्ता पोचले. आता हे सगळे जेवायला बसले आपले मंडळी, माऊली मंडळी. आणि गाईस माझ्यात ताकद येत नाही गाईस, बिलकुल बेकार हालत झाली गाईस. स्टार्टिंगला वाटत सोपा, आता हवा राईट म्हणजे जिरली गाईस, लय बेकार. कसं आलं मला माहीत भाई, देवाने आणलाय मला इथपर्यंत. आता इथून परत जाते हे सगळे जेवून परत चालायचे. मला माझे पाय दाखवत बाबा. हे बघा गाईस, बेकार भाई बेकार. तर गाईस आम्ही आता निघालो आराम वगैरे करून. तर गाईज आम्ही आता निघालो इथून, आराम वगैरे केला. मी इथून आलो म्हणजे जसं मी आलो ना, तुम्हाला तर बघितलं जाम थकलेलो. मी जेवलो पण नाही, सगळ्यांनी जेवून घेतलं ऑलमोस्ट. पण मी जेवलो नाही. मग पप्पा आता उठल्यावर बोलतात की आता हे आपलं काय बोलतं फ्रूट वगैरे खा बोलते असं. सो आता बघू कसं काय विषय. आत्ता सॉक्स घातले तर असं वाटतं की भाई जाम भारी वाटतं जाम. या सॉक्समध्ये तर मी डायरेक्ट पंढरपूरला मग चालत जाऊ शकतो आता. हे किंग बोलते. विषय असा आहे की मगाशी म्हणजे आता सॉक्स घालायच्या आधी कसं मला जाम त्रास झालेला, फोडपा आणलेत पायाला. म्हणून बोललो आता सॉक्स घालू दे, कसं वाटतं बघू दे. आणि दोन तीन दादा लोक पण बोलले मला की फोड येतील, सॉक्स घाल तू. सो आता सॉक्स घातले, आता जरा बरं वाटतं. रिलीफ. काही सगळे चहा पियाला बसलोय. अरे नाही असं ना, आपण नाही का. तर गाईस आम्ही आता दिव्या घाटात एंट्री मारलेली आहे. एंट्री म्हणजे कधीच मारलेली आहे. आम्ही जरा ते बघितलं असेल चहा वगैरे पियाला थांबलेलो. मी नाही पिला, मी आणि पप्पानी, मम्मीने पिला. सो आता घाट चढतो गाईस. चलो, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय. गाईस तो माणूस बघा भाई, ये क्या हो रे लल्ला है. गाईज हा व्ह्यू बघा. गाईस तर गाईस इथे आमची पहिली वस्ती.
काहीच लय विषय वेगळा लय बेकार काही तेव्हा गाईज आहे बघा काय खेळ नाही बघा याला बोलते फोड काही सगळ्या आपल्या पांढरल्याचं जेवण वगैरे झालेलं आहे आता झोपतो आता काहीच किती वाजले 10:30 झाले काहीच आता परत उद्या पहाटे उठायला लागेल किती 2-2:30 उठायला लागेल 2:30-3ला सो आता काही झोपून घेतो